श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचं तुम्ही एकदा जरी नाव घेतलं तरी देखील ते स्वामी योग्य वेळ आल्यानंतर प्रचितीही देतच असतात. तर कधीही आपल्या भक्ताला श्री स्वामी समर्थ एकटे सोडत नाहीत. ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केलेली आहे, मग ती तोडकी मोडकी का असेना, खूप असे स्वामी भक्त आहेत की त्यांना जमेल त्या पद्धतीने स्वामींचे नामस्मरण करतात, स्वामींना म्हणजे जप करत असतात. तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती सुंदर सुंदर त्यांना अनुभव दिलेले आहेत. त्याचबरोबर जे काही स्वामी भक्त आहेत ते खरोखरच खूप भाग्यवंत आहेत की त्यांना स्वामींची भक्ती करण्याचे भाग्य मिळालेले आहेत आणि अशा पुण्यवंत लोकांना स्वामींच्या सेवेमध्ये येण्याचे भाग्य मिळत असते. आणि अशाच एका आज स्वामी भक्त ताईंचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत. तर त्या ताईंचं नाव हे उज्ज्वला माधव गडमवाड असे आहे आणि त्या राहणाऱ्या तालुका मुखेड, जिल्हा नांदेड आणि शेळकेवाडी येथे राहणाऱ्या या ताई आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर असे अनुभव दिलेले आहेत. तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कसे अनुभव दिले आणि त्यांना कोणकोणत्या संकटातून बाहेर काढलेलं आहे, चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हो. ताई मला अनुभव शेअर करायचा होता. हा हा हा. मी 11 गुरुवारी केले आता तरी मी मध्ये हो 1 वर्ष होत आता मी आल्यावर. हा हा. नाव सांगायचंय ताई? माझं उज्ज्वला महादेव गड्डमवाड. उज्ज्वला महादेव गड्डमवाड. बर बर. आणि गाव शेळकेवाडी ताई. शेळकेवाडी ती कुठं आली? तालुका मुखेड. हा हा. आणि जिल्हा? नांदेड. नांदेड. नांदेड मधून आहे. हो. बर बर ताई मी 11 गुरुवारी केले. हा हा. मग काही खूप परिस्थिती आली त्या दिव्यामध्ये स्वामी समर्थ उतरले. अरे बापरे. अरे स्वामी समर्थ उतरले. मग त्याच ह्याच्यामध्ये 3ऱ्या गुरुवारी नंतर मग असं डोक्यावर हात फिरले 3:30 वाजता. अरे बापरे. स्वामींनी? हो. म्हणजे कसं जाणवलं तुम्हाला? असं म्हणजे थंड हात लागला ताई. अरे वा. एवढं मोठं भाग्य म्हणावं ताई तुमचं. हो. असं एकदम थंड हात लागलं. मग 3:30 मी मग टाइम बघितले मग 3:30 वाजले होते. पहाटेच्या? हो पहाटेच्या 3:30ला. अरे वा. म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावर स्वामी आले. ब्रह्ममुहूर्तावर ताई मग म्हणजे मी म्हटलं आता मी जास्त लक्ष द्यायचे आता. हा हा. म्हणजे आता संध्याकाळी म्हणजे स्वप्न पडते म्हटलं की मला अगोदरच जाणवायचं. अरे वा. आज स्वामी येणार आहेत असं म्हणजे माझ्या मनाला वाटायचं असं. हा 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 हा. मला ते काय भास होता काय होता ताई. बापरे. म्हणजे तुम्ही अंतर्ज्ञानी झाल्यागत तुम्हाला अगोदरच समजायला लागलं होतं सर्व काय? हो अगोदरच. अरे वा. कधी केले होते 11 गुरुवार ताई तुम्ही? 11 गुरुवार ताई मे मध्ये गेल्या वर्षी मे मध्ये चालू केले. आता मी आल्यावर वर्ष होतेच आता. हा हा हा. मी काय कधी स्वामी समर्थ सेवा केली नाही, कधी फोटो हे केले नव्हते, एवढं लक्ष दिले नव्हते. अरे वा. तरी पण स्वामी एवढा मोठा तुम्हाला आशीर्वाद दिला. हो. मग असं हे केले. मग मी म्हणलं आज स्वप्न पडलं होतं ताई. हा हा. स्वप्न काय पडलं होतं ताई? असं पूजा करायसाठी मग मी असं हे नॉनव्हेज खात होते ना. हा हा हा. हो मी ते मांसाहार सोडून दिला आता. हा हा. मी मला असं म्हणजे खातच होतो आम्ही अगोदरपासून. हा हा. मग नंतर मग असं स्वप्न पडलं मला 7 वाजता अशी मोबाईल बघत बघत डोळा लागला, मला झोप लागली होती. कधी सकाळी का मग दिवसामध्ये? दिवसात संध्याकाळची 7 वाजता. हा हा हा. मग असं झोप लागलं. मग स्वामी म्हणे लई आवड आहे ग म्हणे तुला खायची म्हणे. माझी पूजा करतो म्हणाली म्हणे तू. मी म्हणलं पांढऱ्या कपड्यामध्ये आले. मी म्हणलं काय असं म्हणलं स्वप्न असं. हा हा हा. अजून मग नंतर तर स्वप्न पडलं तर मग मी करीन म्हणलं पूजा, आता काही करत नाही म्हणलं. मग अजून नंतर मग स्वप्न पडलं तसं अजून. दुसऱ्या वेळेस काय आलं स्वप्नामध्ये? स्वप्नामध्ये तसं दिसले मग स्वामी महाराज. साक्षात दिसले?
हो, साक्षात पांढऱ्या कपड्यामध्ये दिसले. मग मी आता गुरुवारी चालू केले मग करायसाठी. अरे वा. इकडे माहूरला राहते ताई मी. हा हा हा. हो, आमचे ड्रायव्हर आहेत मिस्टर. हा 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 हा. हो, इकडेच राहतो आम्ही, ड्युटीच्या गावाला जातो. हा हा हा. मग 11 गुरुवारी इथंच केले माहूरमध्येच. हम्म. भाड्यानं राहतो. हा हा. अरे वा. मग असं हे केले. मग मी म्हणलं आता करावं म्हणलं. असं साधी गोळी केली ताई, मला सारा अमृत कोणती पुस्तक काही अगदी सापडलं नाही असं करायचं म्हणल्यावर. नाही, केंद्रातून बघा ना, भेटेल ना ताई केंद्रामध्ये. नाही, अगोदर सापडलं म्हणजे 5 गुरुवारी मी असंच केले. हा हा. मग गुरुवारी फक्त उपवास पकडला का? उपास पकडला, फोटो आणून पूजा मांडत, म्हणजे मला जसं कोणाला विचारायचं नाही काय नाही, जसं मला योग्य वाटलं तसं केलं मी. अरे वा. मनापासून हो. केलं ना. हो, मनापासून केलं. आणि तेच महत्वाचं असतं. स्वामींना तेच प्रिय हा. असतं ताई. असं काहीतरी कोणती होती काय नाही माहिती, ती फोटो पुस्तक मी तसंच वाचले. मग नंतर सारा अमृत भेटला आमची. हो, असं सांगितले, दुसरी राहते म्हणे पुस्तक, आमची नणंद सांगितले. हम्म. वहिनी म्हणे दुसरी असते म्हणे पुस्तक. हो म्हणलं. मग आणले जाऊन केंद्रामधून. हम्म. मग आणली ती पूजा मांडल्यानंतर अजून मग त्याच्या नावचे 5 अजून नंतर दररोज वाचून टाकले. मग माझे वहीत राहिले होते म्हणलं. हम्म. नंतर रोज मग वाचायचे ते. एका गुरुवारी किती अध्याय वाचायचा का संपूर्ण 21 अध्याय? संपूर्ण एक दिवस वाचायचे मी. असं म्हणजे टाइम माझा काहीच नव्हता ताई. अरे वा. आणि 21 अध्याय वाचतात ताई एका म्हणजे हो. गुरुवारी? एका याच्या दुपार म्हणत नाही मी, 12:30 टाइम म्हणजे काहीच नसते ताई. टाइम म्हणजे 12 ते 1च्या दरम्यान नाहीत ना हो हे करत, वाचत नाहीत मग? हो. नाही, पण मी वाचतच गेले ताई. मला तेवढं म्हणजे असं समजून गेलं. नंतर मोबाईलवर आता बघितले. हा हा हा. तेवढं माहिती नव्हतं मला काही. हा हा. नसतं तसं काय. स्वामींना फक्त भक्ती हो. किती मनापासून करतात हे पाहतात ताई. आणि तुम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे तुम्हाला म्हणजे हो. माफच आहे ना सर्व काही. हो, सर्व काही माफच होतं मला. मी तुम्हाला मी फोटो पाठवून दिले, ते स्वामी समर्थ आले होते फोटोमध्ये. हो हो. तुम्ही दिव्याचे फोटो पाठवलेत ते? हो ताई, मीच पाठवले. हा हा हा. बरं. पूर्ण माझे वेगळे वेगळे आकार, दिवसातून किती वेळेस आकार यायचे. मग केळीचं आलं. हम्म. असं काय आलं. मग 11 गुरुवारी मी वरी दत्तातीला जायचं. दर गुरुवारी पूजा मांडायची. हा हा. मग गुरुवारी जायचं मी वर दत्तशिखरला. हा हा हा. दर्शन घ्यायसाठी 8:30 वाजता. हम्म. तिथं पण महाराज आले साक्षात. म्हणजे केळं हातामध्ये, डाव्या हातात केळी आणली मी वरून येतावळ. हा. मग आले असं उभा टाकले, मग असे गोरे पान, असे पाय वगैरे स्वामी महाराजाच्या फोटो मध्ये जसं होतं तसं. अरे बापरे. हो. मला म्हणे लई भूक लागली बेटा म्हणे, काहीतरी दे म्हणे मला खायला. हा. मी म्हटलं माझ्याकडे तर केळी आहे म्हणजे, आजोबाला कसं काय माहित झालं म्हणलं. अरे वा. माझ्याकडे झापून होतं माझ्या पदराखाली. हा हा हा. मी आता डाव्या हाताने कशाला द्यायचं म्हणलं, महाराज असते म्हणलं, कोणी करायना म्हणलं, महाराजाच्या रूपात आले म्हणलं आता. हा हा हा. नाही, मग दिले. स्वामींनाच माहित असतं ना म्हणजे मनात कोणाच्या काय चाललेलं आहे. आता तुम्ही तर झाकून ठेवलं होतं ना. हो. मग दिले. मग एक केळी घेतली हातामध्ये. हा हा. मी म्हणलं आता मग वानेर बघितले, मला वानेर बघले, केळं हे केले. मग ते आजोबा म्हणे आता थांब बेटा म्हणे, तू घेऊन जा म्हणे, ती वानेर काहीच करत नाही म्हणे तुला. हा हा हा. नाही म्हणजे तुम्हीच खा म्हणलं, आता वानेर खूपच मी पळून गेले मग समोर. हा 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 हा. हो, एक पायरी उतरू राहिले की त्यांचं ते सवळं राहते ना. हो हो हो. त्याने सवळं असं वर केले. मग पायाला असं पूजा वगैरे केलेली होती, हळदी कुंकू लावलेलं होतं. अरे वा. हो, त्या आजोबाच्या असे गोरे गोरे पान, असं म्हणजे खूपच हे होते स्वामी महाराजासारखेच आता. अरे वा. म्हणजे त्यांच्या पायाला हळदी कुंकू, म्हणजे त्यांची कशी काय पूजा? हो, त्यांची पूजा कशी काय होती काय नाही ताई. अगोदरच मी असं वरी असं मला पाय दाखवले, मी पाया पडले मग. अरे वा. म्हणजे ते खरोखरच स्वामीच आले होते ताई. म्हणजे आता मग कसं आपण स्वामींच्या पाया वगैरे पडतो, हळदी कुंकू कधी लावतो किंवा कुंकू लावतो, काही अष्टगंध लावतात, पण ते त्यांच्या पायाला लावलेलं होतं. म्हणजे आपण असं म्हणजे असं कोणत्याही व्यक्तीच्या नसतं ना ताई हळदी कुंकू पायाला. हळदी कुंकू लावलेलं होतं मस्त. असे त्यांच्या पायामध्ये चप्पल, स्वामी महाराजांच्या फोटोमध्ये जशी होती तशी चप्पल. त्याने 2-3 पायऱ्या खाली सोडली होती. हातात काठी होती ताई. अरे बापरे. हो. असं काही हे होतं. मग हे केले मी म्हटलं आता महाराज घरी आल्यावर मग जास्त फोटोकडे लक्ष दिले. मी जास्त लक्ष द्यायचे ताई, पायाकड असं बोट हातात फोटोकडे जास्त मी लक्ष देते दररोज पण. हो ना. हा हा. हो, म्हणजे असं बसलं ना थोड्या वेळ मी स्वामी महाराजापाशी बसते, उठून नमस्कार करते. हा हा. म्हणजे स्वामींना तुम्ही निहाळता खूप. हो, जास्त म्हणजे लक्ष स्वामी महाराजाकडे. हा हा हा. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आले त्यांची चप्पल, त्यांचे पाय. हो, पाय चप्पल म्हणजे जास्त बोट होते म्हटलं, पाया पडलं म्हटलं तिथे देवाचे. हा हा हा. असं काऊन म्हणा महाराज आले असते काऊन. मग आल्यावर मी पोथी वाचायची तिकडून आले की. हा. दर्शन करून आले की देवाचं. अरे वा. साक्षात स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं ताई. किती हो ताई. तुम्ही पहिलं म्हणजे ताई उजेड पडला आमच्या घरामध्ये.
अरे बापरे, अगोदर? हो. हा, अगोदर एकदम मी चालू केल्या असं 2 दिवसानं उजेड पडला. मी जेव्हा पूजा झाली माझी, एक माळ जप करते रोज. हा 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 मी काय जास्त करत नाही, काय नाही ताई. हा 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 कधी 11 करते, कधी मग नित्य सेवा करू वाटलं तर कधी करतेच. 1-2 हे केलं की नंतर बंद करते, अजून चालू करते माझ्या मनाला जसं वाटलं तसं. हा 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 हो, तशी करते. नाही. मग असं एकदा माझ्या मिस्टरच्याच रूपामध्ये पहिलं सुरू ताई दर्शन दिले स्वामी महाराज. मस्त सापाचा असा वेटाळा होता वर हात करून. काय? स्वामी महाराज. हा हा कशामध्ये दर्शन दिलं? माझ्या मिस्टरच्या रूपामध्येच. हा हा सुरुवातीला म्हणजे हो. अगोदर. हो, अगोदर ताई. हा हा म्हणजे स्वप्नात आले का तुमच्या? स्वप्नामध्ये हो, ताईंच्या ह्याच्यामध्ये मी पाया पडले उठून ताईंच्या माझ्या मिस्टरच्याच रूपामध्ये पण साप गिप असं म्हणजे हातवरी करणं ते असं पूर्ण महाराजाचं आता. हा 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 म्हणजे चेहरा आशीर्वाद तेवढं स्वामी देतात. चेहरा तेवढं माझ्या मिस्टरचा आता. हा हा पण स्वामी आशीर्वाद देतात त्या पद्धतीनेच ते हो. आशीर्वाद देत होते मिस्टर. हो, आणि तसं असं आशीर्वाद देत होते त्यांनी. अरे वा, म्हणजे मिस्टरांच्या रूपामध्येच येऊन त्यांनी दर्शन दिलं. हो, मग एक असं डोक्यावर हात फिरले ताई. मला खूप अशी उन्हाळी लागायची. हा हा मला उन्हाळी लागायची. मग 7वा गुरुवार होता ताई माझा. बुधवारी मला असं एवढी बाथरूम चालू झाली. हम्म. सांगूच नका. आता संध्याकाळी 10ला चालू झालं, 6 वाजेपर्यंत मला रातभर झोप नव्हती ताई. अरे रे. हो, माझे त्याच्यासाठीच केलते मी गुरुवार चालू केलते. खूप दवाखाने केले. हा हा माझी उन्हाळी काय थांबतच नव्हती ताई. हा हा मी म्हटलं काय करू, मला जाऊ दे म्हणलं, देवाचं तर करून बघते म्हणलं. आता खूप ऐकते ना ताई तुमचं शेअर केलेले आता. हा 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 अनुभव ऐकला म्हणलं तुम्ही. हो, अनुभव ऐकते. मी म्हटलं आता करून तर पाहावं म्हणलं ते. हम्म. मग हे केलं. तरी खूप वेळेस ताई मला जास्तीत जास्त म्हणजे 2 दिवस झालं ना तर स्वामी महाराज येतात स्वप्नामध्ये. अरे वा. हो, साक्षात दर्शन देतात. मी मागे गुरुचरित्र आपलं दत्तात्रय जन्माचं तेव्हा केलते ना. हा पारायणला बसले होते माहूरमध्ये ते मठामध्ये. हम्म. तिथं बसले होते. मग असं नंतर आमचे जाऊ डिलिव्हरी झाली. 16 दिवसाला मी त्याचं उद्यापन केलं ताई. अरे हा 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 म्हणजे ब्राह्मणाला शिदा देणं. हा हा असं घरी जमत 3 ताटं मांडल्या रेणुका देवीचा एक अनुसयाचा. हा हा म्हणजे असं घरी. पूर्ण हो, घरी ताटं मांडला असं हे केलं. मग घरी मग करून घेतल्यावर मग नंतर आता म्हणलं पुरण घाला म्हणलं सकाळी. हा आता महाराजाला पुरणाचं निवद आवडते म्हणलं. हो हो पुरणपोळी खूप आवडते. हो, पुरणपोळी खूप आवडते. आमची तुळस वाळून गेली ताई. वाहून गेलती. हो, पूर्ण वाळून गेली. मी म्हटलं आता उपडावं म्हणलं तुळशीला म्हणलं. आता काय करावं म्हणलं, आता तुळशीचं म्हणलं आता निवदावर ठेवायला कुठून आणायचं म्हणलं पानं. आता असं विचार करत स्वयंपाक राहिली मी. हा बाहेर येऊन बघतो तर काय असं हिरवीगार ताई तुळस अशी लखलख हालायली. हो, अशी हालायली तुळस. अरे वा, मी आहे. हो. हो, मी म्हणलं आता कुठं हे करावं महाराज म्हणलं आता. अरे वा, केवढा मोठा चमत्कार झाला ताई हा. हो, आमची आता घर मालकीन वाळले. थोडीशी घर मालकीन कडकच होती. मी म्हणलं देत नाही म्हणलं आता घर मालकीन तर एक बी पान तोडून देत नाही म्हणलं आता. हा हा नाही पण एवढी वाळलेली तुळस तुम्ही पाहायला आल्यानंतर हिरवीगार मस्त पिकून. आमच्या सासू-सासऱ्याला सांगितलं हो म्हणे किती हे आहे भाग्यवान आहे म्हणे असं म्हणत होते का. अरे वा वा वा. तुळस एवढं येणं म्हणजे नशीब म्हणे. कोणाच्या सहसा येत नाही म्हणे. काही काहींच्या कुंडीमध्ये तुळस सुद्धा येत नाही ताई. आणि हो, येत तुमच्यात नाही. तर वाळलेली तुळस हिरवीगार झाली नैवेद्य म्हणजे टायमिंगला किती सुंदर आहे बघा बरं ताई. असं मंजुळा ताई लगेच मंजुळा पण असे आले लगेच 5 मिनिटातच ताई. अरे वा. मंजुळा आली पूर्ण वाळून गेली अशी काड्या दिसू लागली. अरे बापरे, म्हणजे नुसत्या काड्या राहिल्या होत्या तुळशीमध्ये. हो, नुसत्या काड्या राहिल्या होत्या. अशी तुळस माझी हिरवीगार झाली ताई अशी. अरे बापरे. अशी मग असं रोडलाच होती आमची रूम. हा 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 येता जाता बाया म्हणे कसं काय म्हणे कुठलं रोप आणून लावले म्हणे ताई म्हणे तुम्ही असं म्हणत होते. अरे वा. म्हणजे आणि म्हणजे किती वेळात म्हणजे ही झालं असं तुम्ही म्हणजे असं ताई मी असं म्हणजे पुरणाची डाळ असं कुकर मी घेतले. डाळ असं धिवूच लागतं. मग असं म्हणतच म्हणजे पुरण म्हणजे धिवून असं पुरण ठेवा म्हटलं गॅसवर आता. हा 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 पुरण शिजा ठेवा म्हणलं. मग नंतर हे केलं तर काय तुळस मग बाहेर जाऊन बघला ती काय हिरवीगार झाली. अरे बापरे. मग तुळशीला हे केलं पाया पडलं मग. अरे वा. तुळशी माय म्हणलं हो. साक्षात लक्ष्मी माताच तुमच्या घरी आली ना हो ताई. हो, लक्ष्मी माताच आली साक्षात. अरे वा. हो, एक दिवस मग असं हेच आहे असं मग गाडी चालवली महाराज मग एसटी चालत होते आता. एसटी. हो. अरे बापरे. बस चालत होते. मग असं मी म्हणाली स्वामी महाराजाचं तारक मंत्र म्हणाली. मी दररोजच म्हणते ताई उठता बसता. हा 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 मी रात स्वयंपाक करता वेळेस मी 24 तास माझी गाणी चालूच असतात. हा 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 हो, तारक मंत्र हे करता वेळेस मग असं गाडीमधून मला वाकून बघायले म्हणते. मी म्हणलं तुम्हाला कुठेतरी बघल्यासारखं वाटलं कुठले म्हणून असं म्हणाले मी त्यांना. हा 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 हो, माझ्याकडे बघून हसायले मग त्याने.
अरे वा. हो मग 2 दिवस मला ओळखच पटला. मी आता परेशान होते. मी म्हणलं त्यांना कुठेतरी बघल्यासारखं वाटलं आले मला स्वप्न असं कसं पडलं असं म्हणून 2 दिवस विचार केले मी. हा हा हा. नंतर पूजा करायला काय मग साक्षात मला असं पूर्ण चेहऱ्याकडे मग असं गालावर टीका होता माझ्या फोटोमध्ये आहे तसं. हा हा हा. अरे म्हणलं महाराजच होते म्हणलं. मग महाराजाला म्हणलं महाराज म्हणलं मीच ओळखील नाही म्हणलं तुम्हाला. साक्षात मला दर्शन देऊ लागले महाराज म्हणलं. हा हा हा. खूप सुंदर अनुभव आहे की हो ताई. माझं तेवढं काय हे नाही ताई मी साधी भोळीच पूजा करते. नाही ताई, साधी भोळ्या सेवेने स्वामी प्रसन्न होतात ताई. हो मग गुरुचरित्र वाचलं तेव्हा संध्याकाळची गाय वासरू मग असं आजोबा आले म्हणजे पाणी मागितले मग. तुमच्या घरी? हो संध्याकाळचं. अरे वा. आणि गुरुचरित्राचं पारायण करताना साक्षात एकच दिवस वाचली ताई मी जास्त वाचलीच नाही. चालू केली त्या दिवशी एक दिवस वाचले आमची माझ्या बहिणी ताईची मुलगी वाचली मग. हा हा हा. ती 8वीला आहे मुलगी. हा हा. असं तिला म्हणलं हो आमची जाऊ डिलिव्हरी झाली तुला जाऊ तिची काय तारीख नव्हती काहीच नव्हती. हा. हो मग ती म्हणली मी म्हणलं वाच म्हणलं तारीख नव्हती तरी ताई डिलिव्हरी झाली एकच दिवस फाटी झाली मग ते एक दिवस वाचलं की मी. अरे वा. तिच्यावर पण कृपा झाली आणि तुमच्यावर पण झाली. हो ताई मग ते मुलगा झाला त्यांना. अरे वा वा वा. हो मी म्हणलं जाऊ द्या म्हणलं आता काही तेवढं मला नाराज काही वाटलं नाही. हा हा. जाऊ द्या म्हणजे देवाच्या मनात असतं तर मग एक दिवस असं महाराज म्हणले गणपतीचा अभिषेक करून मग नंतर गुरुचरित्र वाच म्हणे तू. हा हा. नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं का स्वामींनी? हो स्वामी महाराज सांगितले. मी म्हणलं स्वप्न पडलं ताई असंच म्हणजे लहान लेकरू मग असं माणूस बाई असं म्हणजे महादेवाचंच राहते ना रूप आता. हो 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 हो. हो आई वडील गणपती. हा हा. त्याच्यानं म्हणलं मी म्हणलं आता असं स्वप्न पडलं होतं मला अगोदरच गुरुचरित्राला बसण्याच्या अगोदर. हा. मग त्याच्यामुळे मी म्हणलं त्याच्यामुळे ते हे झालं नाही म्हणलं माझं गुरुचरित्र पूर्ण झालं नाही म्हणलं. महाराज बरोबर सांगितले होते म्हणलं. आणि अभिषेक करून. हा ताई असं म्हणतात की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. खूप लोकांचे अशी मत आहेत आणि मग तुम्ही गुरुचरित्र वाचलं तुम्हाला काही वेगळं वाटलं का? नाही ताई मला काहीच असं वेगळं वाटलं नाही. मला चांगला अनुभव आला असा. अरे वा वा. नाही खूप लोक असे म्हणतात की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. हो. हा. नाही ताई मी गुरुवार केली ना ताई मी असं कोणाच्या इथलं पाणी पियाचं नाही चहा पियाचं नाही. मी 3-3.5 महिने मी गावाला गेले नाही. हा हा. असे नियम पाळून गुरुचरित्र आपले सारामृत वाचले. स्वामी चरित्र सारामृत वाचलं का गुरुचरित्र वाचलं ताई तुम्ही? अहो सारामृत ताई आपली छोटी 121 अध्यायचं. हा मग ते झालं. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचलं ताई आणि गुरुचरित्र आहे ना ते अशी लोक. गुरुचरित्र पण वाचले ना ताई. वाचलंय का तुम्ही? हो गुरुचरित्र पण वाचले. हा हा. किती? दत्त जन्माचं एक वेळेस वाचले ताई. संपूर्ण ग्रंथ वाचला का ताई? नाही ताई एकच मी पहिल्या दिवशी चालू केले आमची जाऊ डिलिव्हरी झाली. हा हा हा. त्यानंतर नाही वाचलं. हो त्यानंतर वाचले आता वाचा म्हणते आता घरी जाऊनच वाचावं आमच्या असं चाललं माझा विचार. बरं 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 चालतं. म्हणजे अशी खूप लोक बोलतात ना ताई की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. मग प्रत्येकाची मतं अशी असतात. मग तुम्हाला आता गुरुचरित्र तुम्ही वाचणार ना त्यावेळेस तुमचा अनुभव आला ना की शेअर करा. मग प्रत्येकाला समजेल की गुरुचरित्र वाचल्यानंतर स्त्रियांना सुद्धा वाचू शकतात. त्यांना सुद्धा म्हणजे खूप सुंदर अनुभव येतात. म्हणजे असं ताई असं काही नसते. मी म्हणलं असं म्हणजे मी ताई असं आपली हे मासे राहत नाही का? हा हा. ते खात होते. मी असं स्वप्न पडलं मला महाराज पाणी मागलाय. मी म्हणलं गाय पण आली आता काय राहते ते गंगा राहते काय असं वाटलं माझ्या मनाला. हा हा हा. असं वाटलं माझ्या मनाला. म्हणजे गंगा माय बी आलती लक्ष्मी आलती महाराज आलते. अरे वा वा. तिने असं माझ्या मनाला वाटलं असं. हा 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 हा. म्हणजे मला काही अनुभव म्हणजे असं येते कोणी तब्येत नसली कोणाची मी ते टीका वगैरे लावून देते ना. हा हा हा. असं आमच्या शेजारी ते. हा हा हा. बऱ्याच जणाला काही फरक नाही म्हणजे तुम्हाला असा अनुभव आहे म्हणजे स्वामी महाराजाचा फरक पडते असं म्हणतात. अरे वा. हो. आणि तुमच्याकडे गुरुचरित्र म्हणजे मूळ गुरुचरित्र आहे का दिंडोरीचं? दोन्ही पण आहेत आई. मग तुम्ही पारायण कोणत्याचं मूळ गुरुचरित्रचं केलं होतं का? आता आपलं दिंडोरीचं केलं होतं. अच्छा अच्छा. हो ताई. ते पण घेतले होते पण ते म्हणे वाचायचं नसते म्हणे ते. हा हा. मग ते नको म्हणतात ना त्यातले शब्द उच्चार स्त्रियांचे. मी म्हणलं जाऊ दे आता माझा मुलगा आहे म्हणलं. हा हा हा. एकदा माझ्या मुलाच्या रूपामध्ये देखील ताई 8व्याच गुरुवारी माझ्या मुलाच्या रूपामध्ये दर्शन दे. स्वामी हो आमची ताई होती इथं. ताई मग झोपली होती ताई. आमचे मिस्टर गेलते ड्युटीला. हा हा. हो मुक्कामी गेलते त्याने नाईट ड्युटीला. हा हा. मग माझ्या मुलाच्या रूपामध्ये ते 5वीला आहे ते आता. हा हा. त्याच्या रूपामध्ये असं झोपून स्वामी महाराज असं मला बघू लागते म्हणजे. हा हा. हो मी असं एकदम समाधान उपास सोडले गुरुवार. हा हा. मी झोपी गेले असं मस्त महाराज त्याचे 5च मिनिटं आले ते माझ्या मुलाच्या रूपामध्ये. अरे बापरे. हो 5 मिनिटांमध्ये येऊन बघून गेले.
खूप आता असं काय असते पण दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याला ते ना कोणाला करायचं असलं तर स्वामी महाराज म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये कशामुळे येत असतील. नाही, एखाद्याकडून सेवा करून घ्यायची म्हटल्यानंतर स्वामी कसेही करून घेतात ताई. हो आमच्या तिथे एक असं बाजूला शेजारी होती आमच्या घरमालकाची मुलगी. हा. त्यांनी म्हणजे पाण्यामधून चालणं असं पाणी स्वप्नात येणं त्यांच्या घरचे पूर्ण मला असं 2-3 दिवस असं हा. 3 दिवस असं एकसारखे माझ्या स्वप्नामध्ये यायचे. पाणी. हो पाणी त्यांचे पूर्ण घराचे परिवारच त्यांचा. अच्छा अच्छा. हा हा हा. हो, त्यांच्या घरी पण फोटो होती म्हणते. हम्म. हो मी म्हणलं करून बघ म्हणलं तू पण म्हणलं तिला. हा हा हा. तुमच्या घरचे काहून दिसत आहे की म्हणलं मला म्हणलं. हा हा. करून बघ म्हणलं मी केलं तर एखादी देवाचं काय सांगता येते म्हटलं. हो ना. हो. असं खूप काही परिस्थिती आली हो मला. हा हा. नाही, स्वामींचा हा. आशीर्वाद आहे ताई तुम्हाला. हो असा फोटो मध्ये पण ताई ते अगोदर तुम्हाला शेअर केलते ना फोटो मी. हा. त्या फोटो मध्ये ते दत्तागिरी राहते का? काय राहते का म्हटलं? दत्तागिरी असे राहते का म्हणलं स्वामी महाराजांच्या त्या मूर्ती याच्यात. फोटो मध्ये दिव्यामध्ये पाठवलं बघा ताई पहिलं हो सुरू मी. हो, तुम्ही मला भरपूर फोटो पाठवलेले आहेत ताई. हो ताई तसं मग आम्हाची तर ताई पूजा झाली ना तर स्वामी महाराजांची पूजा झाली ना गुरुवारमध्ये 11 गुरुवार रोज गाय येणं केळ खाणं एक. अरे वा वा. असं राहत गेलं. मग आमच्या 11 गुरुवारच्या उद्यापनाचं मग असं जास्त हो तरी 2 किलो तांदूळ आम्ही ताई 50 लोक जेवले बघा. किती लोक जेवले? 50 लोक जेवले 2 किलो तांदूळामध्ये. अरे बापरे. हो आम्ही महाराज मग तीर्थ केलं त्याच्यात टाकलं मग स्वयंपाकामध्ये. हा हा. म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा सर्वात अगोदर पाठवलेला फोटो का? हो पहिला स्वरूप पाठवले बघा ताई असं उभं म्हणजे दत्तागिरी राहते का म्हटलं ते. हा 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 हा. म्हणजे त्यात हा, ते अशी मूर्ती दिसते बरं का ताई. हो मूर्ती पण आहे ताई एका याच्यामध्ये मी गोल हे केले बघा राऊंड असं गोल हे केले त्याच्यामध्ये पूर्ण समाईमध्ये पूर्ण चेहरा दिसून आले स्वामी महाराजाचा. हा हा. साक्षात आपल्या हो हो आपल्या हो. चेहऱ्यासारखं. म्हणजे असं डोकं आकारचे म्हणजे वाटतोय तसा चेहऱ्याचा आकार आहे तसा. हो ताई. हा म्हणजे स्वामीच असल्यागत दिसत आहे ताई. हो ताई. हा. बरंच काही असा अनुभव आला तरी अजून करत राहते शेअर. हो हो, नक्कीच तुम्हाला. रोजच पूजा करते ताई मी आमचे मिस्टर करतात. हा हा. अरे वा, खूप छान आहे ना मग. हो माझा मुलगा मागे नवोदयमध्ये बसला होता ते मध्ये बसला होता. अरे बापरे, नवोदयमध्ये आला होता नंबर? नाही आला नाही ताई नंबर पण महाराजांना मी म्हटलं काय हे झालं म्हणलं महाराज पण दाखवले ते पेपर पूर्ण दाखवले ताई मला. काय माहित आता अगोदर निकाल. हो अगोदर. हे पूर्ण सोडलेली पेपर दाखवली ताई महाराज. अरे बापरे, हो. किती छान आता अनुभव आहे ताई तुमचा. हो काल परवा आमच्या मिस्टरचं असं ऍक्सिडेंट झालं ताई. हा मग असं पुढे कार होती मागे पिकअप होतं. हा त्यांची गाडी लास्टला मग ड्रायव्हर आहेत ना बसचे. हा. मग नंतर ते थोडं काच हे झाला मग त्याच्यामध्ये अचानकच काही आपलं हे श्वान कुठून आला काय नाही काय पताच नाही. अरे बापरे, गाडीमध्येच? हो गाडीच्या समोर आला ताई. गाडीच्या समोर. हा हा. हो नंतर मी फोटो मला पाठवले मग तेव्हा मी बघितलं. महाराजाला म्हणाले उठ आता म्हणजे महाराजाला म्हणाले उठा महाराज धावा करा म्हणाले. मला थोडीसं काही वयात असलं तर मी जाणवते ताई अगोदर जीव माझं घाबर होते असं. हा 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 हा. म्हणजे ते अगोदरच दाखवून देतात की हे घडणार आहे. हो. हा हे घडणार आहे म्हणून अगोदरच मला संध्याकाळीच ताई काळजी आता राहू द्या ना स्वप्न म्हणजे संध्याकाळच येते. हा हा. उद्या काही वयाचं असलं ना हा हा हा. पूर्ण मला दाखवतात. अरे बापरे, मग खूप हो. छान आहे की हो ताई. म्हणजे स्वामींनी पाक हो. म्हणजे अगोदरच सर्व काही सांगायला सुरुवात केली. माझ्या मुलीचं हात मोडलं होतं ताई. गुरुवार माझे 11 पूर्ण झाल्यावर. हा हा. हात मोडल्यानं ऑपरेशनला घेऊन गेलते तर असं मी तर घरी बसले ताई सकाळी किती 9 वाजता बसले तर मी संध्याकाळी 7लाच उठले ताई फोटो पुढून. अरे बापरे, म्हणजे ऑपरेशनच्या टायमिंगला? हो ऑपरेशनच्या टाइमला तेव्हा उठले मग असा हात मी देव्यावर धरले देवा लावून महाराजापाशी. बापरे. मी म्हणलं माझं लेकरू महाराज म्हणलं माझं लेकरू तिथं ह्याच्यात आहे म्हणलं मी शुद्ध पडलं म्हणलं माझं लेकरू म्हणलं तुम्हीच काही करा म्हणलं आता. हा हा हा. ऑपरेशन होऊ दे नका तुम्हीच मायबाप म्हणलं. अरे बापरे, मग तुम्हाला पण म्हणजे खूप त्रास झाला असेल की हो ताई दिव्याच्या समोर धरल्यानं? दिव्यात ताईने मग मी म्हटलं माझ्या लेकराचं तिकडून फोन यायचो का नाही मी काय हे करत नाही म्हणलं मग माझ्या हातावर काही चुकून गेलं असं फुल असं जसं आपलं जास्वंदीचं फुल राहते ना. हा. पूर्ण चुकून गेलेले माझ्या हातावर पडलं ताई फोटोवरलं. अरे वा, म्हणजे स्वामींनी तुम्हाला कौल दिला ना काही होणार नाही. हो. मी म्हणलं आता मग फुल पडल्या म्हणलं जाऊ दे म्हणलं चांगलं होणार आहे म्हणलं. हा हा हा. मी हात काढलं ताई मग. अरे वा. हो. स्वामी अगदी असं ताई मला पूर्ण
पूर्ण मला अक्कलकोटचं आहे ना महाराज म्हणजे ते श्वान आता हे केलेली आहे मी माळ जप करले पूर्ण मला असं काय मी एक बार बी गेले नाही काय अक्कलकोटला. हा 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 अगोदर. पण मला पूर्ण ते जुनं बांधकाम असं दगडाचं बांधकाम पूर्ण दिसते ताई. अरे बापरे, म्हणजे तुम्ही या जन्मी नाही पण पूर्वीच्या जन्मी अक्कलकोट मध्ये गेला असताल ताई, त्याच्यामुळे तुम्हाला काय माहित जप जप करता वेळेस काय असं पूर्ण मला शान हे करतात पाठ म्हणजे माझं पदर धरूनच राहतात ताई. अरे बापरे. कालच्या परगट दिनाला तर आपलं हे होतं ना एक अध्याय मी सारा अमृतचा वाचलं 21 अध्याय. हा हो ते मात्र असं गाय वासरू ताई हा असं म्हणजे दूध ठेवला येत म्हणते गायचं असं गोरं म्हणजे दूध ठेवलं म्हणताय. हो हो. एवढं असं स्वप्न पडलं म्हणजे असं लालसुरूक अशी गाय वासरू दिसू लागतं. अरे बापरे. श्वान दिसू लागले मला पाजू म्हणते खिडकीवर असं गडबा भरून आहे म्हणताय मला पाजू म्हणते मला ओढून असं विचारा करायला लागले म्हणते. अरे वा. हो. नाही खरोखरच खूप मोठा आशीर्वाद आहे ताई तुमच्या बरोबर स्वामी. हो. माझे मिस्टर बी दररोज करतात ताई त्यांचे दररोज नामस्मरण करणं म्हणजे थोडीफार असं करतात त्याला टाइम राहत नाही. अरे वा. हो. नाही खूप तर अनुभव आहे ताई तुमचा. हो माझ्या मुलीचं बी तेव्हा हात मोडल्यानं मग काय माहित आहे काय नाही आता मागून बाहेरून एक डॉक्टर आले म्हणते. हा पैसे वगैरे पूर्ण भरले होते ताई ऑपरेशनसाठी. हा हा. राज टाकायचा हे टाकायचं म्हणून भरले होते पण देवाच्या ह्याच्यानं काही झालं नाही. ते ऑपरेशन करायची गरज पडली नाही. डॉक्टर आले म्हणते बाहेरून काही गरज पडत नाही म्हणजे ऑपरेशन करायची. अरे वा. प्लास्टरवरच होऊन जाते म्हणून असं म्हणले म्हणते. अरे वा वा. हो. खूप असं आम्ही मानतो तसं पहिले काय नव्हतं पण त्यात स्वप्न पडलं तसं मी म्हणलं जाऊ दे करावं म्हणलं आता देव आले घरी. अरे वा. नाही देव आता म्हणजे तुमच्या घरामध्येच आहेत आणि स्वामींचं कसं स्वामी एकदा प्रचिती द्यायला लागले ना की एखाद्या भक्तावर जास्तच कृपा होते ताई स्वामी. हो असे मी म्हणलं आता तुमचं जास्त ऐकतो ना ताई दररोज मी शिवण काम करते ताई. अच्छा अच्छा. हा हा. ब्लाऊज शिवते मी अगोदर काय माझी येत नव्हती पण महाराजाला म्हणते जास्त नका महाराज मला फक्त 2 ब्लाऊज रोजचे आले ते बस झालं म्हणते. अरे वा. हो जास्त काय अपेक्षा नाही म्हणते पण असे देवानं काही मला हे करू देत नाही ताई रोजचे 2 ब्लाऊज येते माझे शिवणं होण्याच्या अगोदर. अरे वा वा. बरं झालं ना स्वामींची कृपा झाली ना की स्वामी तारूनच नेतात ताई. हो. म्हणजे नेम पाळतो ताई मी कोणाच्या घरी म्हणजे असं वगैरे ते कोणाच्या तारीख वगैरे आली मी चहा वगैरे पाणी वगैरे कोणाच्या इथं घेत नाही ताई. हा आणि तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर तुमच्यात मी हो बाजूलाच राहते ताई. अच्छा अच्छा. हा हा. हो. करायला म्हणजे असं वापरत नाही. हा. नाही खूप छान आहे ना ताई. कधी कधी काही वेळेस असं असतं ना त्यांना काही म्हणजे पर्यायच नसतो ना काही स्त्रियांना. हो. आता म्हणजे त्यांनी खातात पण ताई बाजूला त्यांचं म्हणजे बाजूलाच घ्यास येत त्यांनी आता महाराजाची पूजा करला तसं. हा हा हा. हो माझे मिस्टर खातात पण बाजूला ते स्वतः करणं खाणं तेच त्यालाच राहते. हो म्हणजे त्यांनी पाळतात गुरु म्हणजे असं वारं पाळतात महाराजाचे नका म्हटलं की आणत नाहीत. हा हा हा. नाही छान आहे. कृपेने देवाच्या ह्याच्यानं मस्त आहे ताई. हो हो हो. आणि स्वामींची कृपा झाली म्हटल्यानंतर आता काहीच घाबरायची गरज नाही. हो मला तर काहीच वाटत नाही असं कोणी हे केलं ना मग कोणी आजारी असलं पुढचा माणूस तरी काही वाटणार की मी टीका लावून देते ताई बोललो न बोलो समर्थ माणूस. हा हा हा. माझ्या दिव्याला फुल आलेली मी त्याची हळदी कुंकू मिसळून ठेवते ना. हा हा. हो बरेच जण असं कोणाची ताप असली शेजारी असं म्हणजे लेकरं तब्येत नसली लेकरायची. हा हा हा. थोडीफार माझ्या तीर्थ देते मी तारक मंत्राचं पाणी देते मग सकाळी म्हणतात त्यांनी ताई म्हणजे फरक पडला म्हणे ताप वगैरे कमी झाली असं म्हणतात. अरे वा. हो. म्हणजे तुम्ही ते दिव्यातील फुल वगैरे असतं ते हळदी कुंकवामध्ये मिक्स करता का फक्त कुंकवामध्ये मिक्स? हो हळद कुंकू टाकते ताई मग दररोज त्यांनी ड्युटीला जातावळच लावून घेतात. हा हा हा. मग मुलीला लावून देते शाळेत जातावळच. आता प्रत्येकाला म्हणजे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला समजेल की दिवामध्ये एखादं फुल वगैरे झालं तर ते हळदी कुंकू टाकून त्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आणि बाहेर जाताना लावायचं कपाळी. हो असं मग ताई दररोज आहे ना माझं फुल व्हावं ना मी दररोज 5-10 मिनिटांना माझं फुल म्हणजे असं पडते दणदण असा आवाज येते ताई. बापरे. म्हणजे देवाच्या समोर स्वामींच्या समोर. हा वर फोटो राहते ना ते फुल. हा हा हा. हा ते असा आवाज येते असं म्हणजे असं मला जाणवते अगोदर आता फुल पडणार आहे असं जाणवते ताई. अरे वा. म्हणजे त्या अगोदरच तुम्हाला सांगतात की आता पडणार आहे लक्ष दे फुल. हो आता म्हणजे ताई मी असं हात पकडे लगेच फुल पडते ताई. अरे बापरे. हा. म्हणजे मी 24 तास आहे मी ब्लाऊज बी शिवतो पण मी 24 तास महाराजाकडे संध्याकाळी 12 म्हणा 1 म्हणा कधी नमस्कार करणं पाया पडणं असं. हा हा हा. स्वामींवर सतत लक्ष आहे. हो जास्त लक्ष देते लेकरेवर. मी दिवाळीला ताई मला म्हणजे भाऊ नाही वडील नाही ना.
आणि त्याच्यामुळे मी जास्त राखी बांधणं, आपलं कडदोडा बांधणं दिवाळीला स्वामी महाराजाला. जसं 1 वर्षामध्ये 10 महिने झालं म्हणा येऊन मला स्वामी सेवेमध्ये. हा हा आता तसं मी तर स्वामी महाराजाला मागे आता दिवाळीला एकच गेली ना दिवाळी. हा दिवाळीला कडदोडा बांधले ताई. मग असं हे केले, मला गावाकडे जायचं होतं माहेरी. हा मग हे करून गेले मी तर महाराजाला म्हणलं चला म्हणलं तर काय आम्ही याच्यामध्ये बसलो, बसमध्ये बसलो तर फोटो ताई स्वामी महाराजाचे. अरे वा, म्हणजे ते तुमच्या बरोबर आले ना, तुम्ही चला म्हटलं. हो. चला म्हणल्या आता म्हणजे भाऊ असं हे केल्यासारखं भाऊच न्यायला आल्या म्हणल्यासारखं आता. हो ना हो ना. हा हा. नाही, कसं असतं, जेव्हा आपण देवाला ज्या रूपामध्ये पाहू त्या रूपामध्ये देव आपल्याला पाहतात ताई. हो ताई. आणि असं खरोखर वाटते मला. मी तर कसं आहे तर असं हे झालं ना म्हणजे कोणाला असं म्हणजे उगाच असं करायली सांगायली असं म्हणतात म्हणून मी असं कोणाला शेअर करत नाही ताई. नाही नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचे. हो. आणि प्रत्येक अनुभव खूप सुंदर आहे ताई. हो, पाणी वगैरे आता मी शेअर केले, जास्त जण पूर्ण शेअर केले तुमच्या याच्यावर बघितले ना. हा हा. पाणी म्हणजे स्वामी महाराजाचं असते म्हणून. हो हो, आणि खूप शुभतेचं पण प्रतीक आहे ना पाणी. हो ताई. असं मग आम्ही नवरात्रमध्ये आहे ना माझ्या मुलीचा हात मोडलंच होतं ना ताई, म्हणजे प्लास्टर होतं ना हाताला. हा तेव्हा हिरवी अशी हिरवच कलर होता त्या दिवशी देवीचा. हा. मग त्या दिवशी फुलपाखरू माझ्या मुलीच्या अंगावर फिरणं अरे वा. म्हणजे पूर्ण पूर्ण हातावर असं फिरून गेलं ताई. अरे वा, म्हणजे ती स्वामी पाहून गेले काय झालंय हाताला काय नाही. हो, पूर्ण असं तिचे कोणाच्याच अंगावर नाही ताई. मी तिथं बसून होते ना ते चिरकायली. मग तिथे फुलपाखरू आता लहान म्हणल्यावर चिरकतेच ना ताई, 8-9 वर्षाची मुलगी म्हणल्यावर. हो 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 हो. हो, मी म्हणलं काही होत नाही म्हणलं, स्वामी महाराज आहेत म्हणलं. हा हा. हो, पूर्ण मग त्याच्यामुळे हो. तिच्या हाताचं ऑपरेशन करावं लागलं नाही. हो, स्वामी महाराज मग ती प्लास्टर करून आणल्यावर असं ताई मग आशीर्वाद देऊन गेल्यासारखंच आहे. पूर्ण हातावर फिरले, डोक्यावर फिरले मग. हो हो. मग काय, हो, स्वामींनी फुलपाखरामध्ये. त्याच्या जखमच व्यवस्थित केली ताई. हो ताई. लवकर झालं ताई. ते 1.5 महिना राहते ना हाताला, पण लवकर झालं 15-20 दिवसामध्ये असं. हा हा हा. जास्त वेळ लागला नाही. मग त्यांनी बी म्हणे स्वामी महाराज एवढं हे पाहून होलाय तर करायला काय हरकत आहे म्हणतात माझे मिस्टर. हो 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 हो. नाही, आणि एवढे अनुभव दिल्यानंतर ताई केवढे मोठे उपकार झाले स्वामींचे. हो ताई. असं मग ताईनी गुरुवार वगैरे असं काही केलं ना तर जास्त म्हणजे असं पालन करते असं ब्रह्मचार्यासाठी. हा हा हा. गुरुवारचं तेवढं. हो, असं एरवी बी करू द्या ना ताई, तसं पण पालन करते मी. हा 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 हा. हो, जास्त म्हणजे त्याच्यावरच हे करते मी जास्त, म्हणजे देवाचं असं नको असं वाटते. हा हा हा. नाही, खूप. हो, त्याच्यामुळे पावन होते. हम्म. साधी कोणीच पूजा आहे ताई माझी, दुसरं काय नाही फक्त. आणि हेच स्वामींना खूप प्रिय आहे ताई. हो, फक्त दिवा हे करणं, दिवा लावणं सकाळी. जास्त नियम अटींनी केलेली पूजा त्यापेक्षा आपल्या साध्या भोळ्या मनाने केलेली पूजा हा. स्वामींना खूप आवडते ताई. मग इथं अन्नक्षेत्रामध्ये ताई मग एक दिवस असं मी जात होते कधी जेवण करा अन्नक्षेत्रामध्ये. म्हणे एक दिवस स्वप्नामध्ये येऊन म्हणे मग काहून म्हणे माझी तुला सेवा करायला यायचं नाही का म्हणे, असं म्हणत होते. अरे बापरे. महाराज म्हणलं सेवा करायला काय म्हणलं, पण आता तिथं भरपूर लोक राहते ना ताई. हा हा असं मला वाटते माझ्या मनाला करू देतात की नाही असं वाटते माझं मला. हा हा. ओके, ये असं म्हणे कधी सेवा करायला येत नाहीस का म्हणे, असे म्हणे ताई. मग आम्ही नंतर गाडी घेतलं ताई, मोटरसायकल घेतलो मग आम्ही लक्ष्मीपूजाला. अरे वा वा. मग लक्ष्मीपूजाला मोटरसायकल मी म्हणलं माझ्या मिस्टरच्या मनासारखीच भेटू दे देवा म्हणलं. हा हा हा. अशीच पाहिजे म्हणलं. तर संध्याकाळी 3-3:30च्या आमच्या ताई स्वप्न पडलं मला. हा. का ग म्हणे झाली का ग म्हणे तुझ्या मनासारखी इच्छा म्हणे, असे म्हणत होते महाराज. अरे वा. साक्षात ताई हिरवं असं म्हणजे लुगडं राहते ना ते हिरवं महाराज लिहून. हा, स्वामी आई. हो, स्वामी आईच्या त्या स्वप्नाच्यात आले ताई. अरे वा. असं पूर्ण लग येऊन असं बोलायले म्हणते मला. हा हा हा. हो, खूप काही असं हे झाले. पण तुळशीचं बी ताई शेअर करा ते पण. हो, नाही, हा सगळे तुम्ही जेवढे बोललात ना ताई, हो तेवढे संपूर्ण अनुभव खूप सुंदर आहेत ताई. आणि मी प्रत्येक अनुभव शेअर करते. तर श्री स्वामी समर्थ ताई. हो हो, श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करते मी. हो, ठीक आहे ताई. अजून करते आलेले अनुभव ताई. हो हो, अनुभव आले की फोन करा मला. हो ताई. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव खरोखरच काळजाला भिडणारा होता. त्याचबरोबर एखाद्या मनापासून केलेली भक्ती ही स्वामींना किती प्रिय आहे. आणि जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामींची भक्ती करत असतो तर त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी किती सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आपल्याला हेच आजच्या या अनुभवातून समजते. तर आजचा हा अनुभव उज्ज्वला माधव गडमवाड या ताईंचा आणि त्या राहणाऱ्या शेळकेवाडी त्यांच्या
तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथील या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा जर तुम्हाला एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरायचं नाही. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा अनुभव एक शेअर तुम्ही करता त्यावेळेस स्वामी तुम्हाला सुंदर अजून अनुभव देत असतात. त्यामुळे तुम्ही अनुभव तुमचा शेअर करायचा आहे. भक्त आम्ही स्वामींचे हा आपला चॅनल, या चॅनलचे एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेले आहेत, परंतु आता तुमचं काम आहे की तुम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव तुम्ही पुढे शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.